कर्जत तालुक्यातील खांडस गावात घरावर झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र घर मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कर्जत तालुक्यातील खांडस गावातील जगदीश पुंडलिक ऐनकर यांच्या घरासमोर पिंपळाचे मोठे झाड जीर्ण झालेल्या अवस्थेत होते। झाडाची मुळे जमिनीतून पूर्ण वर आली होती। मागील 2 वर्षांपूर्वी या झाडाच्या काही फांद्या जगदीश ऐनकर यांच्या घरावर पडल्या होत्या, त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान देखील झाले होते। मात्र त्यानंतर हे पूर्ण झाड एक दिवस नक्कीच पडेल अशी त्यांना खात्री होती। म्हणून जगदीश ऐनकर यांनी खांडस ग्रामपंचायत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून हे झाड जीर्ण झाल्याची माहिती देऊन झाड तोडण्यात यावे अशी मागणी केली होती। मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। रविवारी दुपारच्या सुमारास हे झाड पूर्णतः कोसळले असून सुमंत मारुती ऐनकर, पुंडलिक भाऊ ऐनकर, विठ्ठल भाऊ ऐनकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले। घरातील सर्व व्यक्ती बाहेर असल्यामुळे कोणालाही इजा झाली नाहीये, मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत पूर्वकल्पना दिली असून सुद्धा दुर्लक्ष केल्याने ऐनकर यांनी संताप व्यक्त केलाय। या घराचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ऐनकर कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।